नमस्कार, मी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, इगतपुरी पोलीस ठाणे, नाशिक। सर्व नागरिकांना मी कळवू इच्छितो की उद्या दिनांक 7 तारखेला ढगफुटी क्लाउड बस्ट यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नाशिक जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं आहेत आणि त्यातल्या त्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि हर्सूल या भागातील सर्व पर्यटन स्थळं आहेत ती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत। इगतपुरीमधील भावली डॅम, उंटदरी, त्रिंगलवाडी किल्ला, भाम धरण, रेल्वे डॅम, इगतपुरी नगर परिषद डॅम, तळेगाव डॅम तसेच भावली परिसरातील जे सर्व वॉटरफॉल, धबधबे आहेत हे सुद्धा नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र आहेत। तरी इगतपुरीमध्ये येणारे सर्व टुरिस्ट असतील किंवा पर्यटक आहेत त्या सर्वांनी पण या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। उद्यापासून 48 तासांकरता हे सर्व क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र राहणार आहेत। सर्व नागरिकांनी आणि पर्यटकांनी आपल्या जीविताची संरक्षण करणे किंवा काळजी घेणे या हेतूने पाण्याच्या ठिकाणी क्लाइम्बिंगचे जे एरियाज आहेत किंवा ट्रेकिंगचे एरियाज आहेत, वॉटरफॉल्स आहेत त्या ठिकाणी जाण्याचं टाळायचं आहे आणि पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करायचं आहे। धन्यवाद। या सर्व ठिकाणी आपण बंदोबस्त लावलेला आहे का? या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तसेच इरिगेशन डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, महसूल विभाग या सर्वांनी चोख व्यवस्था केलेली आहे आणि बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे त्या अंतर्गत जर कोणी यामध्ये जर आदेशाचं पालन केलं नाही तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। तरी नागरिकांनी स्वतःच्या हितासाठी आणि जीविताच्या रक्षेसाठी प्रशासनाचं सहकार्य करायचं आहे आणि कोणताही अनटोवर्ड इन्सिडेंट होऊ नये त्या अनुषंगाने आपली जबाबदारी पार पाडायची आहे। धन्यवाद।